राज्य शासनाकडून आश्वासन न पाळल्याने दिनांक 29 ऑगस्ट पासून राज्य कर्मचारी बेमुदत संपावर. प्रशासकीय कामकाजही यामुळे रखडणार. तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर, ज्यावर आपल्याला पाहायला मिळतात 5वी ते 10वीच्या इंग्लिश या विषयाचे व्हिडिओज, त्यासोबतच इंग्लिशच्या ग्रामरचे व्हिडिओज आणि इन्फॉर्मेशनल व्हिडिओज. तर यांच्या प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेल्या आहेत. तर राज्य शासनाकडून आश्वासन न पाळल्याने दिनांक 29 ऑगस्ट पासून राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय आणि इतर सर्व कर्मचारी हे बेमुदत संपावर जाणार आहेत आणि यामुळे नक्कीच प्रशासकीय कामकाजावर त्याचा परिणाम होऊन प्रशासकीय कामकाज रखडणार आहे. तर याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तत्पूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर, यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शासकीय कर्मचारी बंधू भगिनींना आपण शेअर करायलाही विसरू नका. चला तर मग याबद्दलची सविस्तर माहिती आपण आता बघून घेऊया. तर राज्यातील शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्याकडून दिनांक 29 ऑगस्ट 2024 पासून बेमुदत संप पुकारला जाणार आहे. सदरचा संप हा राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती महाराष्ट्र यांच्या वतीने पुकारण्यात आला आहे. याबाबत सदर संघटनेचे निमंत्रक तथा सरचिटणीस श्री विश्वास काटकर यांच्या वतीने दिनांक 11 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिद्धीपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे. सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेले आहे की माहे मार्च 2023 मध्ये सांप्रत राज्य शासनाने 17 लाख शासकीय कर्मचाऱ्यांच्या 7 दिवसांच्या संपात न भूतो न भविष्यतो उद्रेक अनुभवलेला आहे. या नेमस्त परंतु प्रखर असणाऱ्या आंदोलनाचा सकारात्मक विचार करून राज्य शासनाने कर्मचारी शिक्षकांच्या समन्वय समितीसह दीर्घ चर्चा केली. त्यावेळी खुद्द माननीय मुख्यमंत्र्यांनी जुन्या पेन्शनप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांना आर्थिक व सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यात येईल अशी लेखी हमी दिली आहे. त्यानंतर माहे डिसेंबर 2023 पर्यंत त्याबाबत कोणतीच सकारात्मक प्रगतिशील कार्यवाही दिसून न आल्यामुळे कर्मचाऱ्यांनी पुन्हा दिनांक 14 डिसेंबर 2023 पासून बेमुदत संपाची घोषणा केली. सदर संप आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनासह पुन्हा झालेल्या चर्चेनुसार तत्कालीन अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना जाहीर करण्यात आली. परंतु पुन्हा ये रे माझ्या मागल्या प्रमाणे आजपर्यंत शासनाने कोणत्याही स्वरूपात सुधारित पेन्शन संदर्भातील शासन निर्णय अथवा अधिसूचना अद्याप पारित केलेली नाहीत. त्याचबरोबर केंद्र सरकारप्रमाणे सेवानिवृत्ती उपदान देणे, 12 वर्षाच्या नंतर सेवानिवृत्ती वेतन तसेच अंशराशीकरण पुनर्स्थापना करा, केंद्राप्रमाणे 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जाहिरात किंवा अधिसूचनाद्वारे नियुक्ती प्रक्रिया सुरू झालेल्या कर्मचाऱ्यांना 1982 ची जुनी पेन्शन योजना लागू करा, सेवानिवृत्तीचे वय हे 60 वर्ष करा, विविध संवर्गातील रिक्त असणाऱ्या पदांवर 40% पद कायमस्वरूपी नियुक्तीद्वारे भरा, शैक्षणिक विभाग अंतर्गतातील शिक्षक कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी विशेष चर्चासत्र आयोजित करणे, अनुकंपावरील उमेदवारांना विनाअट नियुक्त्या द्या, अशा प्रलंबित मागणीकरिता माननीय मुख्य सचिव पातळीवर चर्चासत्र आयोजित करून शासन निर्णय पारित केले जाईल अशा प्रकारचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु या आश्वासनाला राज्य शासनाकडून तडा दिला आहे. यामुळे सदरची परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील तब्बल 17 लाख कर्मचाऱ्यांमध्ये कमालीची संतप्तता आहे. यामुळे आता नाईलाजाने त्यांचा हा संताप दिनांक 29 ऑगस्ट 2024 पासून बेमुदत संप आंदोलनाचा निर्णय दिनांक 10 ऑगस्ट रोजी मुंबईत झालेल्या राज्यस्तरीय समन्वय समितीच्या सभेत एकमुखाने घेण्यात आलेला आहे. याबद्दल जे परिपत्रक आहे ते सुद्धा आपण यामध्ये पाहून घेऊ शकता. तर हे प्रसिद्धीपत्रक आहे, यामध्ये वर दिलेला आहे 29 ऑगस्ट पासून बेमुदत संपाचा निर्धार. दिनांक 11 ऑगस्ट 2024 रोजी हे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये वर दिलेल्या सर्व नमूद गोष्टी त्यामध्ये उल्लेखित करण्यात आलेल्या आहेत आणि शेवटी विश्वास काटकर निमंत्रक समन्वय समिती यांच्या सहीनिशी हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. तर एकंदरीत आजच्या व्हिडिओमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांसाठी जी जुनी पेन्शन योजनेची मागणी होती आणि त्या मागणीला वारंवार राज्य शासनाकडून एकंदरीत जो दगा दिला जातोय किंवा जो तडा दिला जातोय त्या विश्वासाच्या तड्याच्या आधारावरच या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी 29 ऑगस्ट पासून बेमुदत संपाची एक प्रकारे घोषणा केलेली आहे आणि यामुळे प्रशासकीय कामकाजावर त्याचा निश्चितच विपरीत परिणाम होणार आहे हे आपण सांगू शकतो. आशा करतो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला आपण विसरू नका. अशाच पद्धतीचे शासकीय कर्मचारी आणि नागरिकांसाठी आवश्यक असलेले माहितीपर व्हिडिओसाठी आपण या व्हिडिओच्या
डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोर ही प्लेलिस्ट पाहून घेऊ शकता। अशाच पद्धतीचे व्हिडिओज आपल्याला नेहमी पाहायचे असतील तर त्यासाठी आपण माझं यूट्यूब चॅनल एज्युकेशन मनोर याला सबस्क्राईब करून ठेवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला पण विसरू नका। चला तर पुन्हा एकदा असाच एक माहितीपर व्हिडिओ आपल्यासाठी मी घेऊन येणार आहे। तोपर्यंत माझ्या सर्व कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार।